मित्रांनो, जेव्हा आपण गुन्हेगारीच्या कथा ऐकतो किंवा चित्रपट पाहतो, तेव्हा आपल्याला वाटतं की असं फक्त पडद्यावरच घडू शकतं. पण जेव्हा वास्तवातील क्रूरता समोर येते, तेव्हा ते ऐकून चांगल्या चांगल्यांच्या अंगावर काटा येतो. दिल्लीची श्रद्धा वालकर केस आणि पुण्याची सिया गोयल केस अजून आपण विसरलोही नव्हतो. तोच आता मुंबईतील एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केलेल्या क्रूरतेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तब्बल 11 महिन्यांपूर्वी एका 50 वर्षाच्या व्यक्तीचा खून केला जातो. त्याच्या मृतदेहाचे धारदार सुरीने 3 तुकडे केले जातात आणि ते प्लास्टिकमध्ये गुंडाळून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले जातात. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येनंतर ती पत्नी त्याच घरात भाडेकरू ठेवते आणि स्वतः प्रियकराच्या घरी राहायला जाते. 11 महिने एका हुशार गुन्हेगारासारखा पोलिसांना चकवा देणाऱ्या सुनीता कुशवाहाचा हा भयानक चेहरा कसा समोर आला, चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. एक पत्नी जिच्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याची, पतीची साथ देण्याची जबाबदारी असते, पण जेव्हा तीच पत्नी आपल्या घरात सख्खा भाऊ म्हणून येणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात वेडी होते, तेव्हा काय घडू शकतं? एका 50 वर्षाच्या निष्पाप व्यक्तीचा खून केला जातो. इतकंच नाही तर पुराव्यांचा मागमूस उरू नये म्हणून धारदार सुरीने त्या मृतदेहाचे चक्क 3 तुकडे केले जातात. ते तुकडे गोणीत आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून रिक्षातून नेले जातात आणि घणसोलीच्या घनदाट गवळीदेव डोंगराच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले जातात. पण या क्रूरतेची सीमा इथेच संपत नाही. पतीची हत्या केल्यानंतर ती महिला ज्या घरात रक्ताचे पाट वाहिले होते, त्याच घरात बिनधास्तपणे नवीन भाडेकरू ठेवते. तिथून मिळणारे भाडे खिशात टाकून स्वतः आपल्या मुलांसह थेट प्रियकराच्या घरी राहायला जाते. 1 महिना नाही, 2 महिने नाही, तर तब्बल 11 महिने ही महिला आणि तिचा प्रियकर पोलिसांना, नातेवाईकांना आणि संपूर्ण समाजाला उजळ माथ्याने फसवतात. सर्वांना वाटत असतं की तो व्यक्ती कुठेतरी निघून गेला आहे, पण 11 महिन्यांनी जेव्हा कायद्याचा फास आवळला जातो, तेव्हा जे सत्य समोर येतं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. कोण होती ही महिला? कसा रचला गेला हा भयानक कट? आणि 11 महिन्यांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश कसा झाला? हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक वळण थक्क करणारा आहे. ही घटना आहे मुंबईमध्ये घडलेली. ऐरोलीमध्ये यादवनगर भागात एका लहान चाळीत बळीराम सूर्यनाथ कुशवाह आपल्या कुटुंबासह राहत होते. 50 वर्षाचे बळीराम स्वभावाने खूप साधे, कष्टाळू आणि शांत व्यक्ती होते. दिवसरात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पोट भरत होते. मुंबईच्या या भागात राहणारा प्रत्येक माणूस रोज जसा पोटपाण्याची भ्रांत घेऊन घराबाहेर पडतो, तसंच बळीरामही यांचंही आयुष्य तसंच होतं. त्यांच्या घरात त्यांची 40 वर्षाची पत्नी सुनीता आणि 2 शाळकरी मुलं असा परिवार होता. बाहेरून पाहणाऱ्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना हे कुटुंब अगदी सामान्य वाटत होतं. रोज सकाळी बळीराम कामावर जात होता, मुलं शाळेत जात होती आणि सुनीता घर सांभाळत होती. असा सगळा दिनक्रम त्यांचा सुरू होता. पण या वरवर शांत दिसणाऱ्या संसाराच्या मागे एक भयानक वादळ घोंगावत होतं. याची पुसटशीही कल्पना त्या बिचाऱ्या बळीराम यांना नव्हती. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बळीराम आणि सुनीता यांच्यात कधी कधी किरकोळ वाद व्हायचे. आता हे असे वाद प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये होत असतात. पण हे वाद सामान्य नवरा बायकोंसारखेच आहेत असं समजून याकडे दुर्लक्ष केलं गेलं. सुनीताला बळीराम यांचं साधं राहणीमान, त्यांची पैशांची ओढाताण आणि मध्यमवर्गीय आयुष्यात नकोसं वाटू लागलं होतं. तिच्या मनात एक वेगळीच घुसमट सुरू झाली होती. नेमकं याच काळात तिच्या आयुष्यात आला घणसोली परिसरात ऑटो रिक्षा चालवणारा 30 वर्षाचा राहुल दशरथ. तो दिसायला सुंदर होता, तरुण होता आणि खूप गप्पा मारणारा होता. सुरुवातीला रिक्षाच्या रोजच्या प्रवासातून आणि किरकोळ संवादातून सुरू झालेली ही ओळख हळूहळू सुनीताला त्याच्याकडे आकर्षित करून गेली. त्याच्याबद्दल तिच्या मनात प्रेमभावना निर्माण होऊ लागल्या. वयाचं आणि समाजाचं भान विसरून ती राहुलच्या प्रेमात पडली होती. त्या दोघांची ओळख एकदा रिक्षामध्ये झाली होती आणि आता त्या दोघांची जवळीक हळूहळू वाढत होती आणि राहुलची तिच्या घरी
ये-जा सुरू झाली होती. पण आता या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं नातं घरी कसं सांगायचं, म्हणून तिच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. तिने घरात राहुल प्रजापतीला आपला मानलेला भाऊ असं सांगितलं. ज्या व्यक्तीसोबत ती अनैतिक संबंध ठेवून होती त्याला तिने समाजासमोर भाऊ बनवलं. इतकंच नाही तर रक्षाबंधनला ती त्याला हक्काने राखी देखील बांधायची. यामुळे घरातल्या मुलांना आणि शेजाऱ्यांना राहुलवर पूर्ण विश्वास बसला. बळीराम यांनाही सुरुवातीला वाटलं की पत्नीचा मानलेला भाऊ आहे तर आपल्याला घरात तो आला तरी काय फरक पडणार आहे. राहुल रोज रिक्षा चालवून झाल्यावर नाहीतर सुनीताचा नवरा कामावर गेल्यावर घरी यायचा. हळूहळू सुनीता आणि राहुल यांचे संबंध इतके घट्ट झाले की आता त्यांना घरात बळीरामची अडचण होऊ लागली. त्या दोघांना वाटू लागलं की जोपर्यंत बळीराम जिवंत आहे तोपर्यंत आपल्या दोघांना एकत्र राहता येणार नाही. काही काळाने बळीराम यांच्याही लक्षात ही गोष्ट आली. आपली बायको सुनीता आणि राहुल यांच्यातील जवळीक सामान्य भावा बहिणीसारखी वाटली नाही. जेव्हा बळीराम यांनी या गोष्टीला कडक विरोध केला, सुनीताला जाब विचारला आणि राहुलला घरात येण्यास बंदी घातली आणि तेव्हाच तिने ठरवलं की आता बळीरामचा शेवट करायचा. ऑगस्ट 2025चा तो दिवस असेल. पावसाळ्याचे दिवस होते आणि याच दिवशी त्या दोघांनी बळीरामला मारण्याचं ठरवलं. हा प्लॅन त्या दोघांनी इतका बारकाईने ठरवला की पोलीस सुद्धा चक्रावून गेले. त्यांच्या प्लॅननुसार सुनीताने आपल्या मुलांना आधीच 2 दिवसांसाठी त्यांच्या मावशीकडे म्हणजेच आपल्या बहिणीकडे घरी पाठवून दिले, जेणेकरून घरात कोणीही नसेल आणि त्यांचा मार्ग सुकर होईल. मुलं घरातून गेल्यावर घरात फक्त बळीराम आणि सुनीता हे दोघेच उरले. बळीराम यांना काहीही कल्पना नव्हती की त्यांची स्वतःची पत्नीच त्यांची काळ बनून आलेली आहे. रात्रीचे 11:30 वाजले होते. बळीराम दिवसभराचं काम करून खूप थकले होते आणि काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली. ते गाढ झोपेत असल्याची आणि आजूबाजूला पूर्ण शांतता असल्याची खात्री पडताच सुनीताने हळूच आपला मोबाईल काढला आणि बाहेर येऊन थांबलेल्या राहुलला मेसेज केला की रस्ता साफ आहे, तू निघून ये. राहुल आपली ऑटो रिक्षा यादवनगरच्या एका अंधाऱ्या गलीत लावून चोर पावलांनी सुनीताच्या घरात शिरला. दोघेही खाटेपाशी उभे राहिले जिथे बळीराम शांतपणे झोपले होते. अचानक राहुलने बळीराम यांच्यावर झडप घातली आणि त्यांचे हात पाय आपल्या पूर्ण ताकदीने दाबून धरले. त्याचवेळी सुनीताने कोणतीही दया न दाखवता अत्यंत क्रूरपणे बळीराम यांचा गळा आवळायला सुरुवात केली. गाढ झोपेत अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे बळीराम दचकून जागे झाले. त्यांना काय घडत आहे समजायच्या आतच त्यांचा श्वास गुदमरू लागला होता. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी राहुल आणि सुनीताच्या पकडीतून सुटण्यासाठी प्रचंड धडपड केली, झटापट केली. पण त्या दोघांच्या क्रूर बळापुढे आणि पाशवी ताकदीपुढे बळीराम यांचा जीव हतबल झाला. काही मिनिटांच्या थरारानंतर बळीराम यांची हालचाल कायमची थांबली. एका कष्टाळू बापाचा, प्रामाणिक पतीचा त्याच्याच हक्काच्या घरात त्याच्याच पत्नीने गळा आवळून खून केला होता. बळीरामचा मृत्यू झाला होता, पण खरी क्रूरता पुढे सुरू होणार होती. चाळीतल्या एका छोट्याशा घरातून 50 वर्षाच्या माणसाचा अखंड मृतदेह बाहेर घेऊन जाणे सहज शक्य नव्हते, कारण शेजारी राहणाऱ्या कोणाचीही नजर पडू शकली असती आणि ते रंगेहात पकडले गेले असते. यावर त्यांनी आधीच एक अत्यंत अमानुष आणि भयंकर योजना आखली होती, जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. राहुलने आपल्यासोबत आणले एक धारदार कटर आणि शस्त्र बाहेर काढले. घरातल्याच एका छोट्या खोलीत त्यांनी बळीराम यांचा मृतदेहाचे तुकडे करण्याचे ठरवले. अतिशय थंड डोक्याने, चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा भीती न ठेवता त्यांनी मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. आधी धारदार शस्त्राने मान कापून मुंडके धडापासून वेगळे केले. त्यानंतर कमरेच्या खालून दोन्ही पाय कापून वेगळे केले. मुंडके, धड आणि पाय असे बळीराम यांच्या मृतदेहाचे 3 तुकडे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. संपूर्ण घर रक्ताने माखलं होतं.
आणि रक्ताचा एक विशिष्ट वास हवेत पसरला होता. सुनीताने कोणताही थरकाप न उडता घरातलं ते सर्व रक्त पुसण्यास आणि पुराव्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. तर राहुलने ते रक्ताळलेले तिन्ही तुकडे वेगवेगळ्या जाड बेडशीट आणि प्लास्टिकच्या मोठ्या गोण्यांमध्ये अत्यंत घट्ट गुंडाळले. मध्यरात्रीचे 3 वाजले होते. संपूर्ण यादवनगर वस्ती गाढ झोपेत होती. राहुलने ते जड आणि रक्ताळलेले काठोडे उचलले आणि बाहेर उभ्या असलेल्या आपल्या ऑटो रिक्षामध्ये मागच्या सीटवर टाकले. सुनीताने घराला कुलूप लावलं आणि तीही आजूबाजूला लक्ष ठेवून राहुलसोबत रिक्षामध्ये बसली. रिक्षा आता ऐरोलीवरून रबाळेंच्या दिशेने धावू लागली. त्यांचा प्रवास एका अशा निर्जन ठिकाणी चालला होता जिथे सहजासहजी दिवसाही कोणी पोहोचत नव्हते. ते ठिकाण म्हणजे रबाळे MIDC परिसरातील गवळीदेव हिलचे घनदाट जंगल. हे जंगल रात्रीच्या वेळी अतिशय भीतीदायक आणि पूर्णपणे सामसूम असते. राहुलने आपली रिक्षा जंगलाच्या पायथ्याशी अंधारात लावली. दोघेही ते जड गाठोडे हातामध्ये घेऊन जंगलाच्या आत झाडीझुडपांमधून वाट काढत शिरले. हाती घेतलेले पुरावे कधीच कोणाला सापडू नयेत आणि बळीराम यांचा पत्ता लागू नये म्हणून त्यांनी मृतदेहाचे ते तिन्ही तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यात आणि दाट झाडीत फेकून दिले. त्यांना पूर्ण खात्री होती की जंगलातील हिंस्त्र पशु हे तुकडे काही दिवसातच खाऊन टाकतील आणि हा गुन्हा कायमचा निसर्गाच्या उदरात काढला जाईल. उजडण्याच्या आतच ते दोघेही तिथून अत्यंत शांतपणे पसार झाले. 10 ऑगस्टची सकाळ झाली. सुनीता घरात परतली. तिने घरातला रक्ताचा प्रत्येक डाग वेगवेगळ्या केमिकलचा आणि पाण्याचा वापर करून अत्यंत काळजीपूर्वक धुवून काढला, जेणेकरून फॉरेन्सिक टीमलाही काही सापडणार नाही. दुपारच्या सुमारास तिने आपल्या मुलांना घरी परत आणले. मुलांनी घरात आल्यावर साहजिकच विचारलं की बाबा कुठे आहेत? ते दिसत नाहीत. त्यावर सुनीताने आपल्या चेहऱ्यावर अत्यंत सामान्य आणि नेहमीचे भाव आणत सांगितलं की तुमच्या बाबांशी माझं काल रात्री खूप मोठं भांडण झालं. ते नेहमीसारखेच रागाच्या भरात घर सोडून कुठेतरी निघून गेले आहेत. काही दिवसातच सुनीताने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला. तिने यादवनगरमधील ते स्वतःचे हक्काचे चाळीतील घर भाड्याने दिले आणि मिळणारे भाडे खिशात टाकून ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घणसोली येथे प्रियकर राहुल प्रजापतीच्या घरी राहण्यासाठी निघून गेली. नातेवाईक, ओळखीचे लोक किंवा शेजारी जेव्हा जेव्हा बळीराम यांच्याबद्दल विचारत तेव्हा सुनीता एकच उत्तर द्यायची की ते नेहमीसारखेच भांडून कुठेतरी गेलेत. काही दिवसात राग शांत झाला की येतील परत. महिन्यांमागून महिने सरकत गेले. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर करत करत अखेर 2026 साल उजाडलं. तब्बल 11 महिने सुनीता आणि राहुल एका खोट्या जगात अगदी सुखाने निर्धास्तपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय पतीपत्नीसारखे एकत्र राहत होते. त्यांना वाटलं होतं की त्यांनी अत्यंत हुशारीने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली आहे आणि आता बळीराम यांचा विषय नेहमीसाठी संपला आहे. पण गुन्हेगारी जगताचा एक नियम आहे की गुन्हेगार कितीही हुशार असला, त्याने कितीही नियोजनबद्ध रीतीने गुन्हा केला तरी तो कुठेतरी एक छोटीशी चूक किंवा धागा नक्कीच सोडतो जो त्याला तुरुंगाच्या दारापर्यंत घेऊन जातो. एप्रिल 2026चा महिना उजाडला. बळीराम यांचा सख्खा भाऊ जो दुसऱ्या एका शहरात राहत होता, त्याला आपल्या भावाच्या बऱ्याच दिवसात कोणताही फोन न आल्यामुळे आणि संपर्क होत नसल्यामुळे काळजी वाटू लागली होती. तो बळीराम यांना शोधण्यासाठी थेट ऐरोलीच्या यादवनगरमधील त्यांच्या घरी आला. तिथे गेल्यावर त्याला समजलं की त्या घरात आता दुसरेच भाडेकरू राहत आहेत आणि बळीराम यांचे कुटुंब तिथून निघून गेले आहे. भाडेकरूंकडून पत्ता मिळवत ते घणसोलीतील सुनीताच्या नवीन घराजवळ पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला जे दिसले त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सुनीता ही राहुल नावाच्या एका परक्या रिक्षा चालकासोबत एकाच घरात राहत होती आणि घरात बळीराम कुठेच नव्हते. जेव्हा त्याने सुनीताला अडवून विचारलं की माझा भाऊ कुठे आहे? 11 महिने झाले त्याचा काहीच पत्ता नाही. जर तो घर सोडून गेला होता तर तू इतके दिवस पोलिसात तक्रार का केली नाहीस? आणि तू त्याच्यासोबत इथे काय करत आहेस? या प्रश्नांवर सुनीताने नेहमीप्रमाणेच उडवाउडीची आणि गोलमोल उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की ते नेहमीच असे घरातून रुसून जातात.
मला काय माहीत कुठे गेलेत. मी त्यांची वाट पाहून थकले. पण यावेळी भावाला सुनीताच्या चेहऱ्यावरील लपलेली भीती, तिची थरथरणारी जीभ आणि संशयास्पद वागणूक पाहून खात्री पटली की काहीतरी अतिशय भयंकर घडलेलं आहे. त्याने वेळ न दवडता थेट रबाळे MIDC पोलीस ठाणे गाठले आणि आपले भाऊ बळीराम कुशवाह बेपत्ता असल्याची रीतसर मिसिंग तक्रार नोंदवली. रबाळे MIDC पोलिसांकडे जेव्हा ही केस आली तेव्हा सुरुवातीला ही एक सर्वसामान्य बेपत्ता असण्याची केस वाटत होती. कारण मुंबई ठाण्यात अशा अनेक केसेस रोज येत असतात. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा प्राथमिक चौकशीसाठी सुनीताला पोलीस ठाण्यात बोलावलं तेव्हा पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तिची भीती सुटली नाही. पोलीस ठाण्याच्या त्या बंद खोलीत जेव्हा अधिकारी तिला प्रश्न विचारत होते तेव्हा ती प्रत्येक वेळी नवीन कहाणी सांगत होती. कधी म्हणायची ते गावाला गेलेत, कधी म्हणायची ते मुंबईतच कुठेतरी काम करतात आणि फोन उचलत नाहीत. एका बेपत्ता झालेल्या पतीबद्दल पत्नीच्या मनात कोणतीही काळजी, दुःख किंवा अश्रू दिसत नव्हते. हे पोलिसांनी ताडले. पोलिसांना कळून चुकले की या बेपत्ता प्रकरणामागे काहीतरी काळेबेरे आहे. पोलिसांना आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला. त्यांनी सुनीता आणि तिचा संशयित मित्र राहुल प्रजापती यांचे मोबाईल नंबर सर्व्हिलन्स म्हणजेच पोलिसांच्या गुप्त निरीक्षणाखाली ठेवले. पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी ते दोघेही आरोपी अतिशय चलाख बनत होते. पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी गेल्या 11 महिन्यात अनेकदा आपले मोबाईल, हँडसेट आणि सिम कार्ड्स बदलले होते. नवीन नंबरवरून ते फक्त एकमेकांशीच आणि तेही खूप कमी वेळात बोलायचे. पण पोलिसांच्या सायबर सेलने आणि CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स अत्यंत बारकाईने तपासण्यास सुरुवात केली. IMEI नंबर ट्रॅक करून पोलिसांनी शोधून काढले की हे दोघे जरी नवीन सिम कार्ड वापरत असले तरी ते जुन्याच फोनमध्ये टाकून वापरले जात होते. सर्वात मोठा खुलासा जेव्हा झाला तेव्हा 9 ऑगस्ट 2025च्या त्या रात्रीचे लोकेशन तपासण्यात आले. त्या रात्री राहुलच्या मोबाईलचे आणि त्याच्या रिक्षामध्ये बसवलेल्या यंत्रणेचे लोकेशन आधी ऐरोली आणि त्यानंतर मध्यरात्री रबाळे गवळी देव जंगलात दाखवत होते. एका रिक्षा चालकाचे मध्यरात्री 3 वाजता जंगलात काय काम, हा तांत्रिक पुरावा समोर येताच पोलिसांचा 100% खात्रीत बदलला. पोलिसांनी सापळा रचून सुनीता आणि राहुल या दोघांनाही घनसोलीतून ताब्यात घेतले. जुलै 2026ची एक सकाळ उजाडली. रबाळे पोलिसांनी सुनीता आणि राहुलला समोरासमोर बसवले. पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर सेलचे ते लोकेशन रिपोर्ट आणि पुरावे टेबलवर ठेवले आणि थेट डोळ्यात डोळे घालून विचारलं की 9 ऑगस्टच्या त्या रात्री तुम्ही दोघे मध्यरात्री 3 वाजता गवळीदेव हिलच्या घनदाट जंगलात काय करत होतात? तिथे काय फेकायला गेला होतात? पोलिसांच्या या एकाच प्रश्नाने आणि त्यांच्या कडक आवाजाने सुनीताचा चेहरा एकदम पांढरा पडला. तिला समजले की आता आपण पूर्णपणे अडकलो आहोत. पोलिसांच्या कडक आणि कसून चौकशीपुढे अखेर राहुलचा धीर सुटला आणि त्याचे अवसान गळाले. राहुल पोलिसांच्या पाया पडून ठसाठसा रडू लागला आणि त्याने 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्येची आणि मृतदेहाचे तुकडे केल्याची संपूर्ण अंगावर काटा आणणारी कहाणी पोलिसांना सांगून टाकली. हो साहेब, आमच्या प्रेमात ते आडवे येत होते म्हणून आम्हीच बळीराम यांना मारलं, त्यांचे तुकडे करून जंगलात फेकून दिले. ही कबुली ऐकून पोलीस अधिकारी काही क्षणासाठी सुन्न झाले. एका विवाहबाह्य संबंधासाठी आणि पैशांच्या हवासापोटी एक स्त्री आपल्याच पतीची इतकी निर्घृण हत्या करू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. त्याच दिवशी दुपारी रबाळे पोलिसांचे एक मोठे पथक, फॉरेन्सिक लॅबची टीम आणि आरोपी राहुल व सुनीता यांना सोबत घेऊन गवळीदेव हिलच्या जंगलाकडे रवाना झाले. पोलिसांनी घनदाट झाडी, दऱ्याखोऱ्यांमधून वाट काढत आरोपींनी पोलिसांना ती नेमकी जागा दाखवली जिथे त्यांनी 11 महिन्यांपूर्वी बळीराम यांच्या मृतदेहाचे तुकडे फेकले होते. तब्बल 11 महिने उलटून गेल्यामुळे आणि जंगलातील वातावरण, पावसाळी आणि जंगली श्वापदांमुळे मृतदेहाचे मांस पूर्णपणे नष्ट झाले होते. पण पोलिसांनी अत्यंत चिकाटीने शोध मोहीम राबवून तिथून बळीराम यांच्या शरीराचे काही अवशेष, हाडे आणि कवटी जप्त करण्यात यश मिळवले.
अंधाऱ्या प्रेमाच्या आणि वासनेच्या आहारी जाऊन स्वतःच्या सुखी संसाराची राख रंगोळी करणारी सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल आता न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगाच्या गजाडा आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या हाडांची आणि कवटीची DNA चाचणी केली जात आहे, जेणेकरून न्यायालयात हा खटला अधिक मजबूत होईल आणि आरोपींना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल. यादवनगरमधील त्या छोट्या घरापासून सुरू झालेला हा अनैतिक संबंधाचा प्रवास अखेर रबाळ्यांच्या जंगलातील हाडांच्या अवशेषांवर आणि पोलिसांच्या काळ कोठडीत संपला. कायदा आणि पोलिसांच्या चातुर्याने एका निष्पाप आणि कष्टाळू मृतदेहाला अखेर 11 महिन्यांनी का होईना पण न्याय मिळवून दिला होता. त्या दोघांना कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.